हॅलो स्टुडंट्स, बघा आपण पेपर फर्स्टमधील थर्ड लेसन चालू केलेलं आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट्स कसं फाइंड आउट करायचं ते बघितले. त्यावरची एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर बघा इथे काय दिलं एक्झाम्पल, फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर 1/√2 - 1/√2. बघा काय फाइंड करायचं आहे, फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड करायचं म्हणजे आर आणि थीटाच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. त्यासाठी काय दिले तुम्हाला, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेत. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेत म्हणजेच एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दिलेत आणि ज्यावरून आर आणि थीटा फाइंड आउट करायचे. तर बघा जे दिले ते गिवन एक्स वाय दिलं आहे काय, 1/√2 - 1/√2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आहे 1/√2 आणि वायची व्हॅल्यू आहे -1/√2. तर बघा इथे आर आणि थीटा फाइंड आउट करायचं आहे. मग आर फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, r² = x² + y². मग आता एक्सची व्हॅल्यू 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वायची व्हॅल्यू -1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर. 1/√2चा स्क्वेअर 1/2 प्लस मायनसचा स्क्वेअर पण काय होणार आहे 1/2. बेस सेम आहे, 1 + 1 2, 2/2 1 म्हणजे r² काय येणार आहे 1. मग r² = 1 आहे म्हणजे r काय येणार आहे 1. बघा आरची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. आता आरची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग थीटाची व्हॅल्यू कशी फाइंड करायची, तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युले माहिती आहे. sin θ = y/r and cos θ = x/r. ठीक आहे. तर बघा इथे वायची व्हॅल्यू काय आहे, तर -1/√2 डिवायडेड बाय आर काय आहे तर 1 म्हणजे इथे काय येणार आहे sin θ = -1/√2. तसंच cos θ x/r, एक्सची व्हॅल्यू 1/√2 आहे म्हणजे 1/√2 डिवायडेड बाय 1 म्हणजे cos θ काय येणार आहे 1/√2. मग sin θ आहे -1/√2 आणि cos θ आहे 1/√2. याच्यावरून tan θ काय होईल सांगा, tan θ म्हणजे sin/cos. मग -1/√2 डिवायडेड बाय 1/√2 काय आन्सर येईल tan θ = -1. बघा tan θची व्हॅल्यू -1 आली. तर आता tan θ = -1 आहे तर आपल्याला थीटा फाइंड आउट करायचं आहे. तर बघा सिन्स द पॉईंट लाईज इन द 4th क्वाड्रंट 0 <= θ < 2π. बघा हा जो पॉईंट आहे 1/√2 आणि -1/√2 हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे, तर 4th क्वाड्रंटमध्ये आहे. आता 4th क्वाड्रंटमध्ये कसं काय ओळखायचं, तर बघा इथं एक्स हा पॉझिटिव्ह आहे आणि वाय निगेटिव्ह आहे. मग एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह म्हणजे कोणतं क्वाड्रंट येईल, इथं बघा हा एक्स पॉझिटिव्ह आहे आणि इथे हा वाय निगेटिव्ह आहे. एक्स पॉझिटिव्ह आहे आणि वाय निगेटिव्ह आहे म्हणजे कोणतं क्वाड्रंट येणार आहे, तर 4th क्वाड्रंट. त्यामुळे इथे काय येणार आहे, दिलेला पॉईंट हा 4th क्वाड्रंटमध्ये 0 <= θ < 2π म्हणजे tan θ = -1. मग आता ही जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, मायनस साईन आहे असंच. 1 ही व्हॅल्यू कशाची असते, तर tan π/4. 1 ही व्हॅल्यू टॅनमध्ये कुठल्या अँगलची असते, तर π/4 म्हणजे 45 डिग्रीची असते. ठीक आहे. बघा tan θ = -1 म्हणजेच काय येणार आहे -tan π/4 = आता बघा इथे आपल्याला अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. tan 2π - θ 4th क्वाड्रंटमध्ये बरोबर आहे. मग 4th क्वाड्रंटमध्ये कुठला फॉर्म्युला येणार आहे, इथे 2π आहे आणि -θ. 4th क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्हच असतो त्यामुळे अलाइड अँगलचा फॉर्म्युला कोणता येणार आहे, tan 2π - θ = -tan θ म्हणजे tan 2π - π/4. 2π - π/4 काय येईल, 4 × 2 8, 8 - π 7π म्हणजे tan θ = tan 7π/4 म्हणजे थीटा काय होणार आहे 7π/4. आणि रिक्वायर्ड पोलर कोऑर्डिनेट्स आरची व्हॅल्यू 1
आणि थिटाची व्हॅल्यू 7π/4. बघा कशी व्हॅल्यू फाइंड आउट केली. सिन्स द पॉईंट लाईज इन द फोर्थ क्वाड्रंटमध्ये कसं तर लक्षात आले का, एक्स पॉझिटिव्ह आहे आणि वाय निगेटिव्ह आहे. एक्स पॉझिटिव्ह आहे आणि वाय निगेटिव्ह म्हणजे फोर्थ क्वाड्रंटच येणार आहे. त्यामुळे पॉईंट हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये. मग आता टॅन थिटा इज इक्वल टू -1 आपला आन्सर आले. मग मायनस साईन आहे असंच आणि 1 ही व्हॅल्यू कोणत्या अँगलची तर टॅन π/4 ची व्हॅल्यू 1 आहे. त्यामुळे ह्या 1साठी टॅन π/4 लिहिलं. आता मायनस टॅन π/4 आहे. मग मायनस नको आहे, ह्या मायनसचं प्लस करायचे. त्यासाठी काय येईल फॉर्म्युला टॅन 2π - π/4. फोर्थ क्वार्टरमध्ये ते 2π येणार आहे आणि 2π मायनस केलं तर फोर्थ क्वार्टरमध्ये येणार आहे आपण. त्यामुळे टॅन 2π - π/4 येणार आहे आणि 2π - π/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 7π/4 मग टॅन थिटा इज इक्वल टू टॅन 7π/4. टॅन कॅन्सल होईल, थिटा काय येईल 7π/4. म्हणजेच रिक्वायर्ड पोलर कोऑर्डिनेट्स आपले येणार आहे 1 आणि 7π/4. ठीक आहे. या पद्धतीने आपण पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड केलेत आर आणि थिटाच्या व्हॅल्यू. बघा नेक्स्ट आहे साइन रूल. थेरम हा महत्त्वाचा आहे, एक्झामला विचारतात. बघा काय दिलं साइन रूल. इन ट्रायंगल ABC A/sin A is equal to B/sin B is equal to C/sin C is equal to 2R, where R is the circumradius of triangle ABC. बघा साइन रूल तुम्हाला असं विचारू शकतात, स्टेट अँड प्रूव्ह साइन रूल. मग स्टेट ज्यावेळी विचारतील त्यावेळी ही स्टेटमेंट पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे स्टेटमेंट पण पाठ करायचं आहे. काय बघा इन ट्रायंगल ABC A/sin A इज इक्वल टू B/sin B इज इक्वल टू C/sin C इज इक्वल टू 2R, वेअर R इज द सर्कमरेडियस ऑफ ट्रायंगल ABC. तर बघा इथे 2 डायग्राम काढून घ्यायचे आहेत. ट्रायंगल फाइंड आउट करायचं आहे. ABC हा ट्रायंगल फाइंड केला आहे. नंतर ह्या एमधून परपेंडिक्युलर ड्रॉ केली BCला. ठीक आहे. आणि एपासून परपेंडिक्युलर तुम्ही काढल्यानंतर ती BCला परपेंडिक्युलर आहे आणि ती D या पॉईंटमध्ये मीट होते आणि ते राईट अँगल ट्रायंगल तयार होतो, कारण की एपासून आपण परपेंडिक्युलर फाइंड आउट केले. मग BC हे पूर्ण BC डिस्टन्स E आहे, AB हे डिस्टन्स C आहे आणि AC हे डिस्टन्स B आहे. ठीक आहे. नंतर इथे बघा एक सर्कल फाइंड आउट केले. या सर्कलमध्ये आपण ट्रायंगल फाइंड केला, ट्रायंगल ABC. नंतर C पासून एक कॉर्ड फाइंड केले. नंतर A पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केले, ते ह्या सर्कलला P या पॉईंटमध्ये मीट होतं. ठीक आहे. मग ACP हे एक कॉर्ड फाइंड केले. हा AC हा जो C आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे इथे. नंतर BC हे डिस्टन्स A आहे, AB हे डिस्टन्स C आहे आणि AC हे डिस्टन्स B आहे. इथे हा ओरिजिन आहे O. नंतर हे AP डिस्टन्स 2R आहे, म्हणजे हे AOR आणि OPR R+R हे AP पूर्ण डिस्टन्स 2R होणार आहे. ठीक आहे. बघा आता काय केलं आपण, फर्स्ट डायग्राम बघूया. याच्यामध्ये काय केले बघा, AD इज परपेंडिक्युलर टू BC. AD ही BCला परपेंडिक्युलर आहे. आता बघा फर्स्ट फिगर, याच्यामध्ये साइन C हा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग साइन C कसा फाइंड करतात, साइन म्हणजे काय असतं, अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूज. मग ह्या Cच्या अपोजिट साईड कोणते AD आणि हायपोटेन्यूज कोणता येईल AC. बघा Cच्या अपोजिट साईड AD अपॉन हायपोटेन्यूज कोणता येईल AC. म्हणजे इथं काय ना साइन C इज इक्वल टू AD अपॉन AC. म्हणजेच AD ॲज इट इज आणि AC म्हणजे काय आहे तर B डिस्टन्स आहे. त्यामुळे AC काय लिहिणार आपण B. याच्यावरूनच ADची व्हॅल्यू काय येईल, AD इज इक्वल टू B इकडे आला तर मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे B इंटू साइन C. म्हणजे AD इज इक्वल टू B इंटू साइन C. ठीक आहे. त्यानंतर बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल कसा फाइंड करतात,
तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, 1/2 हाईट इंटू बेस. बघा एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला लिहिला 1/2 इंटू हाईट इंटू बेस, 1/2 ॲज इट इज. आता हाईट ह्या डायग्राममध्ये आपण बघितलं तर याची हाईट काय आहे तर AD आणि बेस कोणता आहे BC. ठीक आहे, मी इथे काय येईल बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू हाईट AD इंटू बेस BC. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 आहे असंच AD आपण फाईंड केले, काय आले तर B sin C आणि BC हे डिस्टन्स किती आहे तर A आहे. त्यामुळे काय येणार आहे 1/2 इंटू B sin C इंटू A, म्हणजेच काय येणार 1/2 A इंटू B म्हणजेच AB sin C. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय फॉर्म्युला 1/2 AB sin C. तसंच हा 2 डिनॉमिनेटरमध्ये, हा 2 इकडे आला तर इकडे मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AB sin C. म्हणजे 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AB sin C. तसंच बघा सिमिलरली 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू B हे अँगलसाठी आपण कन्सिडर केलं, B हा अँगल, तर काय येईल बघा 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AC sin B अँड 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू BC sin E. प्रत्येक अँगलसाठी आपण फाईंड केले. ठीक आहे, साइन Cसाठी जसं फाईंड केले तसं Bसाठी फाईंड केलं आणि Aसाठी ह्या अँगलसाठी पण फाईंड केले आणि ते डायरेक्ट लिहिले आपण 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AC sin B अँड 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू BC sin E. तर बघा आता इथे हे तिन्ही जर इक्वेशन बघितले तर याची LHS सेम आहे, 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC, 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC, 2 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ABC. LHS सेम आहे त्यामुळे RHS तिन्हीची काय असणार आहे सेम आहे. मग काय लिहिणार इथे बघा, फर्स्ट अँगल BC sin A इज इक्वल टू AC sin B इज इक्वल टू AB sin C. इथे लिहिताना बघा साइन अँगल जे आहेत हे C कॅपिटल लिहायचे, CBA हे अँगल आहेत, ह्या कॅपिटल लिहायचे आहेत अँगल, आणि हे जे व्हॅल्यू आहेत लेंथ आहेत ह्या स्मॉल लेटरमध्ये लिहायचे आहेत. मग BC sin A इज इक्वल टू AC sin B इज इक्वल टू AB sin C. मग आता ह्या प्रत्येक इक्वेशनला आपण ABCने डिवाइड करूया. मग ABCने डिवाइड केलं तर काय होईल बघा, इथे BC sin A अपॉन ABC इज इक्वल टू AC sin B अपॉन ABC इज इक्वल टू AB sin C अपॉन ABC. मग आता इथे काय होईल, BC कॅन्सल होईल, फक्त काय राहील sin A अपॉन A इज इक्वल टू, इथं काय कॅन्सल होईल A आणि C कॅन्सल होईल, AC काय शिल्लक राहील sin B अपॉन B इज इक्वल टू, इथे काय कॅन्सल होईल AB कॅन्सल होईल, फक्त काय राहील sin C अपॉन C. ठीक आहे, हे इक्वेशन मिळालं. याच्यावरून आपण असंही इक्वेशन लिहितो, हा वरती जाईल A अपॉन sin A इज इक्वल टू B अपॉन sin B इज इक्वल टू C अपॉन sin C. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. ठीक आहे, नंतर बघा टू प्रूव्ह दॅट ईच रेशो इज इक्वल टू 2R. म्हणजे हे जे तुम्ही रेशो फाइंड आउट केले जे व्हॅल्यू 2R येते हे दाखवायचे, म्हणजे हे AP डिस्टन्स येते हे दाखवायचे. ठीक आहे, तर बघा टू प्रूव्ह दॅट ईच रेशो इज इक्वल टू 2R. मग बघा ॲज द सम ऑफ 3 अँगल इज 180. तुम्हाला ट्रायंगलची सम माहीत आहे, अँगलची सम किती असते तर 180. ॲटलिस्ट वन ऑफ द अँगल ऑफ ट्रायंगल इज नॉट राईट अँगल. त्यातला ॲटलिस्ट आपण असं कन्सिडर करूया की वन ऑफ द अँगल ऑफ ट्रायंगल इज नॉट राईट अँगल. बघा सपोज A इज नॉट राईट अँगल, आपण हा A जो अँगल आहे हा नॉट राईट अँगल ट्रायंगल असं कन्सिडर करूया. ठीक आहे, तर बघा ड्रॉ डायमीटर थ्रू A अँड मीट द पॉईंट P. म्हणजे काय केलं आपण, ड्रॉ द डायमीटर, ह्या A पासून आपण डायमीटर फाइंड आउट केला आहे आणि तो ह्या सर्कलला P मध्ये मीट झाला आहे असं आपण कन्सिडर केले. बघा काय केले, ड्रॉ डायमीटर थ्रू A अँड मीट द पॉईंट P. ठीक आहे, बघा A पासून डायमीटर फाइंड केलं आहे, हा AP हा डायमीटर आहे आणि हा ह्या सर्कलला P ह्या पॉईंटमध्ये मीट झाला आहे. ठीक आहे, मग लेंथ AP ही पूर्ण AP लेंथ किती असणार आहे तर 2R.
तर बघा काय येणार आहे, ए पी इज इक्वल टू 2R अँड अँगल ए सी पी इज राईट अँगल ट्रायंगल. हा जो सी आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे ए सी पी हा जो ट्रायंगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. बघा ए सी पी इज राईट अँगल ट्रायंगल. आता काय सांगितले बघा, अँगल ए बी सी अँड अँगल ए पी सी आर इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. म्हणजे हे जे अँगल आहेत बी आणि पी हे सेम आहेत म्हणून सांगितले. ठीक आहे, तर याच्यावरून बघा काय लिहू शकतो आपण, मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल ए पी सी. म्हणजे हा अँगल बी आणि हा अँगल पी हे इक्वल आहेत म्हणून तुम्हाला इथे सांगितले. ठीक आहे, मग आता बघा साइन बी इज इक्वल टू साइन पी. आता इथे काय येईल बघा, साइन बी इक्वल आहे हे अँगल, साइन बी फाइंड करायचं म्हणजेच आपण साइन पी फाइंड करू शकतो. मग आता साइन पी इथं कसं फाइंड करणार, साइन कसा फाइंड करतात तर अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. मग आता ह्या साइन पी याचे अपोजिट साईड कोणते, ए सी, आणि हायपोटेनस कोणता आहे, ए पी. बघा ह्या पीचा अपोजिट साईड ए सी आणि हायपोटेनियस ए पी. म्हणजे साइन पी काय लिहिणार आपण, ए सी आणि हे ए सी डिस्टन्स किती आहे तर बी. त्यामुळे काय लिहिले येतं, बी अपॉन ए पी. मग बी अपॉन ए पी म्हणजेच किती आहे तर 2R. ठीक आहे, म्हणजे साइन बी इज इक्वल टू काय आली आपली व्हॅल्यू, बी अपॉन 2R. मग हा 2 इकडे घेतला 2R तर काय होईल, 2R इज इक्वल टू बी अपॉन साइन बी. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 2 द्या. आणि आता हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2 ह्या दोन्ही इक्वेशनवरून काय लिहू शकतो बघा आपण, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 बी अपॉन साइन बी ची व्हॅल्यू किती आले 2R. म्हणजे बी अपॉन साइन बी ची व्हॅल्यू 2R आले. मग हे तिन्ही रेशो इक्वल आहेत. मग याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2R. ठीक आहे, हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. बघा साइन रूल महत्त्वाचं आहे, याच्यामध्ये स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. इन ट्रायंगल ए बी सी सोपं आहे स्टेटमेंट, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2R. व्हेअर आर इज द सर्कमरेडियस ऑफ ट्रायंगल ए बी सी. याच्यामध्ये ह्या दोन डायग्राम लक्षात ठेवायच्या आणि ह्या दोन्ही डायग्रामवरून आपण हे स्टेटमेंट फाइंड आउट केले. ठीक आहे, आता बघा याच्यावरून एक नोट्स घ्या. नोट्स आहे, इन ट्रायंगल ए बी सी फर्स्ट काय बघा, हे जे इक्वेशन दिले ते ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2R. याच्यावरूनच आपण काय लिहू शकतो, ए इज इक्वल टू काय लिहू शकतो 2R साइन ए, बी काय लिहू शकतो 2R साइन बी आणि सी काय लिहू शकतो 2R साइन सी. ठीक आहे, ही एक फॉर्म्युला तयार होतो. नंतर बघा साइन ए अपॉन ए इज इक्वल टू साइन बी अपॉन बी इज इक्वल टू साइन सी अपॉन सी इज इक्वल टू आपण कॉन्स्टंट पण नंबर घेऊ शकतो, कोणताही कॉन्स्टंट. आपण इथं सपोज के घेतलं आहे असंही घेता येतं. नंतर बघा बी साइन ए, बी आणि ए म्हणजे बी साइन ए इज इक्वल टू ए साइन बी. म्हणजे याच्यावरून काय लिहू शकतो आपण, बी साइन ए मायनस ए साइन बी केलं तर काय 0 येते. बघा बी असेल तर अँगल ए घ्यायचं, म्हणजे बी साइन ए मायनस काय येणार आहे ए साइन अँगल कोणता येईल इथं नंतर बी इज इक्वल टू 0. तसं सी साइन बी, सी नंतर बी इथे घेतलं आहे, सी साइन बी इज इक्वल टू बी साइन सी. मग इथे काय येणार इथे, हा सी साइन बी हे इकडे आलं तर काय होणार आहे मायनस बी साइन सी इज इक्वल टू 0 आणि इथं सी साइन सी इज इक्वल टू ए साइन सी. तसंच सी साइन ए हे इकडे आलं तर काय होईल मायनस ए साइन सी इज इक्वल टू 0. तसंच बघा ए अपॉन बी म्हणजे साइन ए अपॉन साइन बी, तसंच बी अपॉन सी म्हणजे साइन बी अपॉन साइन सी. ठीक आहे, हे रिमार्क्स लक्षात ठेवा याच्यामधले फॉर्म्युले. बघा एक एक्झाम्पल आहे याच्यामध्ये, इन ट्रायंगल ए बी सी इफ ए इज इक्वल टू 2 बी इज इक्वल टू 3 अँड साइन ए इज इक्वल टू 2/3 देन फाइंड बी. बी फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. बी कॅपिटल बी म्हणजे अँगल फाइंड करायचं आहे बी. ठीक आहे, तर बघा बाय साइन रूल ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी. तुम्हाला व्हॅल्यू कशाच दिलेत, एची व्हॅल्यू दिली आहे, बीची दिली आहे आणि अँगल ए दिला आहे. त्यामुळे इथे पहिले दोन रेशो घ्यायचे आहेत, हे ए आणि बी. इथं सी आपल्याला माहीत नाही, सी दिलेला पण नाही,
त्यामुळे इथं हा रेशो घ्यायची गरज नाही, हे 2 रेशो फक्त घ्यायचेत आणि सॉल्व करायचे. तर बघा ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी. आता इथे व्हॅल्यू ठेवायची. एची व्हॅल्यू किती आहे 2. साइन ए किती दिला आहे 2/3 इज इक्वल टू बी किती दिला आहे 3 डिवायडेड बाय साइन बी आहे असंच. आता इथे काय होईल बघा 2 इंटू 2/3 हे वरती गेल्यानंतर काय होईल 3/2 इज इक्वल टू 3 साइन बी आहे असंच. 2 कॅन्सल होईल म्हणजे काय होईल फक्त 3 इज इक्वल टू 3 साइन बी. आणि साइन बी इकडे आल्यानंतर काय होईल साइन बी इज इक्वल टू 3/3 म्हणजे साइन बी इज इक्वल टू 1 येईल. ठीक आहे. मग बी इज इक्वल टू काय येणार आहे साइन इनवर्स 1 आणि 1 ही व्हॅल्यू साईनमध्ये कोणत्या अँगलची आहे तर 90 डिग्रीची आहे. 90 डिग्री म्हणजेच π/2 रेडियन. त्यामुळं बी हा अँगल येणार आहे π/2 रेडियन. या पद्धतीने एक्झाम्पल आपण सॉल्व करायचे आहेत. बघा साइन रूल लक्षात ठेवायचा. सिम्पल प्रूफ आहे. ह्या 2 डायग्राम लक्षात ठेवायचं, स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये लिहिताना फक्त लक्षात ठेवा अँगल जो लिहितो आपण इथे साइन बी ए हे सी अँगल आहेत हे नेहमी कॅपिटलच लिहायचे आणि ह्या व्हॅल्यू लेंथ आहेत AC BC AB ह्या स्मॉल आल्या पाहिजेत. ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.